नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता मागं त्याला सोलर पंप योजनेची जी वेबसाईट होती, ती पाठीमागं बरेच दिवस झालं आता बंद होती. जेणेकरून ज्यांना काही ऑनलाईन फॉर्म वगैरे काही भरता येत नव्हते शेतकऱ्यांना. पण आणखीन आता साईटमध्ये थोडेसे चेंजेस होऊन, बदल होऊन परत ती काय झालेली आहे, चालू झालेली आहे. मग जे शेतकरी राहिले असतील अर्ज करण्यासाठी आणि ज्यांना सोलर पंप घेण्याची हे आहे गरज आहे, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, मग विविध कागदपत्र काय करायचे जमा करून जवळच्या शेतसुविधा केंद्रामध्ये जाऊन काय करायचं आहे, आपली नोंदणी करून घ्यायची आहे. आणि मग नोंदणी केल्यानंतर मग तुम्हाला पंप बसवण्याची प्रोसेस काय केली जाते, झाली जाते. मग नोंदणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करता येत असते. त्यामुळं मग काय करायचं, अगोदर तुम्ही नोंदणी करून घ्यायची आहे. मग तुमचं जवळचं जे शेतसुविधा केंद्र आहे, मग किंवा मग गावातील जे ऑनलाईन सेंटर करतात, ऑनलाईनचे कामं बघतात, तिथं जाऊन आपलं काय करायचं आहे, ऑनलाईन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन करून घेतल्यानंतर मग एक 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्व पंप काय केला जातो, मटेरियलसह इन्स्टॉलेशन केलं जातं, बसवून दिला जातो. आणि मग ज्या शेतकऱ्यांना घेण्याची इच्छा आहे, लाईट स्वतःचं कनेक्शन नाही लाईटचं स्वतःच्या नावावर, मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पंप घ्यायचा आहे. घेण्याची इच्छा असेल तर तसं काही म्हणजे हे नाही. आणि मग ज्यांना घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी मग काय करायचं आहे, ऑनलाईन करून घ्यायचं आहे. ऑनलाईन केल्यानंतर मग तुम्हाला काही दिवस थोडंसं थांबावं लागतं. एक 15-20 दिवसमध्ये 15 दिवसाच्या कालावधी. आणि 15 दिवसाचं झाल्यानंतर मध्ये मग ते व्हेरिफिकेशन होतं, परत पेमेंट ऑप्शन येतं. आणि 3चा पंप असेल तर तुम्हाला 21,980 रुपयाचं पेमेंट करावं लागतं 3च्या पंपाला. थोडंसं पेमेंट का आता काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि मग 21,980 रुपये म्हणजे जवळपास 22,000 रुपयेच म्हणावं लागेल शेतकऱ्याचा हिस्सा जातो. आणि ज्यांना काही करायचं इच्छा असेल त्यांनी मग काय करायचं आहे, 3चं HP, त्याच्यानंतर 5 HP, 7.5 HP, ज्यांना जसं क्षेत्र असेल त्या हिशोबाने तुम्हाला काय होतं, पंप भेटतो. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला काय करायचं असतं, ऑनलाईन करायचं असतं. मग ज्याला आपल्याला समजा 3 HP ची गरज आहे, 5 HP ची गरज आहे, 7.5 HP ची गरज आहे का नाही, पाण्यासाठी, तर मग त्या शेतकऱ्यांनी क्षेत्रानुसार होईल ते ऑनलाईन. आता 3 HP म्हणलं तर 2 एकर जमीन लागते. आणि 5 HP म्हणलं तर 2.5 एकर 1 हेक्टर जमीन लागते. तर त्या शेतकऱ्यांना काय होतं, पंप भेटतो, ऑनलाईन करता येतो. आणि मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन केलं होतं आणि पंप घेतली होती 5 HP, 7.5 HP. तशी काही बऱ्याच शेतकऱ्याला ती अडचणी आलेला. काही शेतकऱ्याचे पंप बसलेले आहेत. पण तसं वगैरे न करता आपलं जे क्षेत्र आहे ते ऑनलाईन ग्राह्य आता दिसतं. गट नंबर टाकल्यानंतर पूर्ण 7-12 तिथं काय होतं, व्हेरीफाय होतो. त्यामुळं मग आता तसं काही करता येत नव्हतं, पाठीमागं होत होतं. आणि आणखीन अद्यापही तसं करत आहेत, पण ते चुकीची पद्धत असल्यामुळं तसं ती पद्धत कोणत्याच शेतकऱ्याने अवलंबायची नाही. कारण एखाद्या वेळेस तुम्ही जर तुमचं पेमेंट काय करत असतं, महावितरण पेमेंट भरून घेतं 7.5 HPचं, 5 HP, 3 HP. आणि मग 5 HPचं तुम्ही पेमेंट केल्यानंतर फॉर्म पेंटिंगमध्ये पडला, तर पेमेंट रिफंड व्हायला बराच दिवस लागतो, कालावधी लागतो. त्यामुळं आपले पैसेही अडकून पडतात आणि पंपही भेटत नाही. मग या चुकीच्या मार्गाने असं काहीही तुम्ही ऑनलाईन वगैरे करायचं नाही, फ्रॉड करायचं नाही. आता सध्या ऑनलाईन नवीन अर्ज भरण्यासाठी सुरू झालेला आहे. आणि ज्यांना मग काही इच्छा असेल पंप घ्यायची, लाईटची अडचण असेल, लाईट खूप दूर असेल, अशा शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, आपल्या क्षेत्रानुसार ऑनलाईन करून घ्यायचं आहे. आणि मग पंप त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये मग तुम्हाला हवी ती कंपनी काय होते येते. आता पहिलं कसं होतं, कंपन्या आल्यानंतर मॅसेज वगैरे शेतकऱ्यांना पडत होता. पण आता तसं अद्याप दिसत नाही. आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या लॉग इनमध्ये आपण जर MKMT नंबर जर टाकून पाहिला तर काय दिसतं आपल्याला, अनेक कंपन्या आलेल्या दिसतात. त्यामध्ये मग आपल्याला जी योग्य वाटते, ज्या कंपनीचा आपल्याला अनुभव आहे, अशी कंपनीची आपण काय करायची असते, निवड करायची असते. मग आता बऱ्याच कंपन्या बाजारामध्ये आहेत, जवळपास 150च्या आसपास. आणि मग ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे कंपन्याचा,
कंपन्याचा वापर केलेला आहे, पाणी चांगल्या मारतात, अशा कंपन्याची काय करायची आहे तुम्ही निवड करून घ्यायची आहे. OTP व्हेरीफाय करायचा आहे. आता बरेच शेतकऱ्याकडं शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे पंप निवडलेले आहेत आणि त्यांच्या बऱ्याच तक्रारी आहेत, काही हा पंप पाणी मारीत नाही, तो पंप पाणी मारीत नाही, स्टार्टर व्यवस्थित चालत नाही. त्यानंतर सर्व्हिसिंगचा अडचण आहेत, आहे का नाही. अशा बऱ्याच अडचणी काय झालेल्या शेतकऱ्याच्या तक्रारी महावितरणाकडे गेलेल्या आहेत. पण पंपाचं एवढं काही पंप पाणी मारीत नाहीत अशा तक्रारी भरपूर गेल्या महावितरणाकडे, तरी त्यांचे दुर्लक्ष असतं आणि त्यामुळं मग पंप निवडता कीपीस काय करायचा असतो, जरा चांगल्या पद्धतीचा, चांगली कंपनी आणि ज्याला अनुभव आहे, चांगलं पाणी कसं मारीन, आहे का नाही, पाणी मारण्यास काही अडचण येऊ नये अशा हिशोबाने पंप काय करायचा असतो शेतकऱ्यांनी निवडायचा असतो. घाई गडबड केली आणि एखाद्या वेळेस जर चुकीने दुसरी कंपनी निवडण्यात आली आणि पाणी जर कमी मारत असेल तर मग शेतकऱ्यांना थोडंसं काय होतं, त्याचा त्रास होतो. कारण एकदा पंप कंपनी निवडल्यानंतर बदलता येत नाही, कारण लगेच त्याचं सामाईन मटेरियल वगैरे येण्यास त्या सगळी लगेच प्रोसेस चालू होते 15 दिवसाच्या आतमध्ये आणि त्यामुळं मग निवड करता की थोडीशी काय करायची, विचारपूर्वक काय करायची, कंपनीची निवड करायची आहे. कंपन्या आलेल्या असल्यानंतर तुम्हाला ते दररोज चेक करायचं, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये चेक केल्यानंतर मग तुम्हाला समजतील, वाचायचं ते की जे कोणत्या कंपन्या तुम्हाला हवी आहे, नंतर आपल्या लॉगिनमध्ये कोणते आलेले आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला जी योग्य कंपनी वाटत नाही, चांगली जी पाहिजे ती भेटत नाही, तोपर्यंत आपण कंपनीची निवड करायची नाही. कारण कंपन्या दर दिवस बदलत चालत असतात. बदलत त्या 2 दिवसात 3 दिवसात काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस होत चाललेले आहेत. वेगवेगळ्या कंपन्या त्यामध्ये काय केलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांनी थोडीशी पाण्याची अडचण आहे आणि ज्यांनी नवीन पंप भरलेले आहेत, पैसे पेमेंट केलेलं आहे, कंपनी निवडणं बाकी आहे, त्यांनी ज्या गावातील शेतकऱ्यांनी पंप घेतलेले आहेत त्याचा अनुभव घेऊनच कंपनीची काय करायची असते, निवड करायची असते. तुम्ही जर वेगवेगळ्या आता नवीन कंपन्या घेताल, त्याची सर्व्हिसिंगची अडचणी, त्यानंतर त्याचा अनुभव नसतो आपल्याला शेतकऱ्यांना, त्यामुळं मग बरेच शेतकरी काय केले जातात, फसले जातात. त्यामुळं मग योग्य कंपनीची काय करायची आहे, ऑनलाईन केल्यानंतर निवड करायची आहे, तरच तुम्ही काय होता मग व्यवस्थित सुरळीत तुम्हाला पाणी त्याचं पंपाचं वापरता येईल. आणि जर पाणी नाही मारलं तर मग पाण्याची तुम्हाला थोडीशी अडचण, त्यानंतर कंपनीकडे तक्रार केली तरी ती तक्रार काय म्हणजे आपल्या ज्या प्रश्नाचं सोल्युशन लवकर होत नाही, त्याला 2-2 महिने, 2.5 महिन्याचा काय होतो, कालावधी निघून जातो. बदलाबदली करायला हे टाईम लागतो. त्यामुळं मग कंपनी निवडता की अगोदरच योग्य ती जेव्हा चांगली वाटेल आपल्याला ती कंपनीची काय करायची आहे, शेतकऱ्यांनी निवड करायची आहे. तिचा अनुभव असणारी कंपनीची काय करायचं आहे, तुम्ही निवड करायची आहे. कारण बरेच शेतकऱ्यांचे पंप विहिरीवर, बोरवर बसवलेले आहेत. त्यानंतर कुणाचे शेततलावावरही बसवलेले आहेत, पण ते काय झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. म्हणजे ते शेतकरी त्यामध्ये फसलेले आहेत आणि त्यामुळं मग शेतकऱ्याची नाराजी असते आणि गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कंपन्याचे पंप निवडलेले असते. तर मग शेतकऱ्याला वाटतं त्यांच्या शेजारच्या पंपावर आपल्याला पाणी मारतो, आपला मारत नाही, आहे का नाही, चुकीच्या पद्धतीने आपण कंपनी निवडली आहे, ही कंपनी निवडायला नको होती. पण एकदा पंप आपण घेतल्यानंतर, बसवल्यानंतर आपल्याला परत पंप भेटत नाही आणि त्यामुळं मग विचारपूर्वकच शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पंपाची निवड करायची आहे. एकदा पंप बसवल्यानंतर परत बऱ्याच कालावधी जाऊन द्यावा लागतो मध्यंतरी आणि नंतर मग पंप आपल्याला काय होतो, भेटतो. आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काय करायचं, घाई गडबड न करता कंपनीची निवड करायची आहे. तुम्ही घाई गडबडीत कंपन्या जातात का काय, आपल्याला हे भेटत नाही, मग काय करावं, पटकन आपण काय करतो, मग दुसरीच कंपनी निवड करतो आणि मग अशा अडचणी पुढं काय होत असतात, उद्भवतात आणि उद्भवल्यानंतर परत मग पंप बदलता येत नाही, काही नाही काही नाही. मग ती शेवटपर्यंत थोडीशी ती अडचणच काय होते, राहते कमी पाणी मारण्याची. काही शेतकऱ्यांचं शेती खूप दूर असते, विहीर एकीकडं, बोर एकीकडं असतो आणि मग लांब पाईपाच्या साहाय्याने पाणी नेलेलं असतं, तिथं पाण्याची अडचण येते, कमी पाणी मारतं. त्यामुळं मग योग्य ती ज्या कंपन्या आहेत, अनुभवलेल्या शेतकऱ्यांनी शेजारी, गावाच्या शेजारच्या अशा सर्व लोकांचा अनुभव घेऊन तुम्ही काय करायचे आहे, कंपनीची निवड करायची आहे ऑनलाईन केल्यानंतर. परत एकदा कंपनी निवडली, एकदा पंप इन्स्टॉलेशन केला की परत तुम्हाला पंप नवीन त्याच नावावर घ्यायचा म्हणलं त्या शेतकऱ्याच्या तर खूप दिवसमध्ये कालावधी जाऊन द्यावा लागतो.
तरच तुम्हाला काय केला जातो, पंप बसवला जातो. लगेच पंप तुम्हाला भेटत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण पंप बसवला की आपल्याला एका वर्षाच्या आत परत दुसरा घेता येईल त्या शेतकऱ्याच्या नावावर, तर असं नाही, असं होणार नाही. त्यामुळं मग विचारपूर्वकच कंपन्या निवडून काय करायचं आहे, घ्यायच्या आहेत. पाण्याचा त्याचा प्रश्न खूप आहे, त्याच्यानंतर सर्व्हिसिंगची अडचण आहे, टाटर वगैरे, पाट्या, त्यानंतर सर्व काही गोष्टी, त्याच्यानंतर सामाईन, त्याचा दंड वगैरे सगळं काही व्यवस्थित करून बघूनच काय करायचं आहे, निवड करायची आहे. घाई गडबड न करता विचार करूनच काय करायची, कंपनीची निवड करायची. इतर लोकांना विचारायचा अनुभव आणि नंतरच त्या कंपनीची काय करायची आहे, तुम्ही निवड करायची आहे. बऱ्याच तक्रारी शेतकऱ्याची आहेत, हा पंप पाणी मारीत नाही, तो पंप पाणी मारीत नाही. अशा अडचणीसुद्धा काय झालेल्या आहेत, आपल्याला पाहावयास मिळाल्या आहेत. तक्रारीही आलेल्या आहेत, पण त्या तक्रारीचं निरसनही होत नाही आणि होणारही नाही. एकदा पंप बसवल्यानंतर कंपनीला काहीही घेणं देणं नाही. त्यामुळं मग कंपनी निवडता की शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, विचार करूनच पंप निवड करायचा आहे. तरच तुम्हाला काय होणार आहे, पुढील अडचणी तुमच्या दूर होणार आहे. तर काही अडचणी परत तुम्हाला 5-7 वर्षे येणार नाही. तर हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही अडचण आली कोणाला पंपाविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं त्याच्यावर सोल्युशन वगैरे व्यवस्थित सांगितलं जाईल. धन्यवाद.